महावितरणच्या मनमानी वाईट खाऊ कारभारामुळे पूर्णा तालुक्यातील मोजे कातनेश्वर येथील गरीब विठ्ठल पितळे कुटुंबाला 78,940 रुपये बिल भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. वास्तविक पाहता त्या कुटुंबाकडे मीटरच नाही. मीटर नसताना एवढे वीज बिल कसे? लाईनमॅन मोरे व अभियंता वसमतकर यांचा मनमानी कारभार समोर आला आहे. मीटर कुठे आहे माहीत नाही, रीडिंग किती माहीत नाही, कुटुंबाला वीज बिल भरा नाहीतर केस करतो अशा धमक्या दिल्या जात आहेत. कार्यकारी अभियंता यांनी या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे. की समजा आकडा चालू होता, मीटर चालू होतं, समजत होतं 2,000 रुपये दिले की पुन्हा 3 महिन्याच्याच नंतर यायचे. मी तिचा चुलता पैसे कोण घ्यायचे? पैसे पैसे भाऊ येत होता. भाऊ येत होता, लाईनमॅन येत होता. कोण आहे लाईनमॅन? लाईनमॅन बालाजी मोरे. बालाजी मोरे याच्या आधीचे काही लाईनमॅन गेले. किती दिवसापासून तुम्ही त्यांना पैसे देत गेले? 2,000 पैसे 2-3 वर्षापासून, पण नाही, अगोदर 2-3 आमची वर्षाच्या दुसरी पुढची लाईट गोष्ट आहे ती. इथून होती ना गोटीच्या इथून लाईट, ती गोट्याच्या बाजूच्या इथली कट माणसाच्या करून इथून टाकली होती, इकडं होती ना. काय तुम्हाला काय समस्या आहे? आमच्या घरी लाईट म्हणजे मीटर कनेक्शन नसतानाही बिल येत आहे. आणि तिथे अर्ज केला तर ते म्हणतात की आमचे काम नाही आहे, काही जण म्हणतात. आणि परत माझा भाऊ गेला होता तिथं, तर त्याला असं मजाकमध्ये घेण्यात आलं, त्याची टिंगल उडवण्यात आली. त्याला म्हणतात की इतके दिवस का झोप घेतली का तू? परत म्हणतात वावर का तुमचं एकरभर? परत दुसरा एक मित्र म्हणला त्यांच्याकडे शेती नाही, तर मग म्हणतात शेळ्या तरी का तुमच्या वगैरे असं बोलण्यात आलं. परत लाईनमॅन येतात की मी पैसे बिल मागतात. परत आम्ही नाही म्हटलं तर केस होऊ शकते, असं होऊ शकतंय, तसं होऊ शकतंय, असं काही पण म्हणायले. हे जे म्हणजे मीटरच्या जे कोणत्या आधारावरती मीटरची एवढी बिल आहे आलेलं? ते काहीच नाही. DRD खालचं म्हणे मीटर होतं, ते परत आमच्या घरी आलं पण नाही, काहीच नाही. एकदा माझ्या वडिलांनी अर्ज केला होता आणि ते म्हणले की तुमची जागाच नावची नाही तर मीटर भेटू शकत नाही. त्याच्यावर माझ्या वडिलांनी काहीच ऍक्शन घेतली नाही. तर परत तरी पण मीटर आलं, पण ते कोणाच्या घरी बसवण्यात आलं तेही आम्हाला काहीच माहीत नाही. आणि त्याच्याबद्दल आम्हाला माहिती पण कोणी दिली नाही. मीटर आलंय म्हणून नाही. लाईट आज 15-20 दिवस झाले लाईट कट केली आमची. लाईन बालाजी मोरे आणि परत ते गावातला बाळू चापकी म्हणून. मला बिल कसं दिलं? मग तेच आम्ही हे करायलो किती कसं दिले बिल? दिवस मग ते काय माहिती, ते तर काहीच म्हणले नाही. परत शेजार याबाबत तुम्ही वरिष्ठ कार्यालयाला गेलता का? बिल कसं काय आम्हाला? माझा भाऊ गेला होता ना तिथं, इथं कार्यालय MSCB ला, इथं का पूर्णेला? MSCB ला पूर्णेला. तिथं काय म्हणलं तुम्हाला? तिथं काहीच नाही, त्याची टिंगल उचलण्यात आली, हे करून दिलं. जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा आम्ही अर्ज केला. आम्हाला शेजाऱ्याने सांगितलं की तुमच्या नाव बिल आलंय म्हणून पावती. आम्हाला तर मीटर त्याच्यामुळे कोटेशन नंबरून आता मी ती पावती हे काढले बिलाची पावती. तर तसं बोलता येते. आता तुमची काय मागणी आहे? आमचं काहीच नाही, ते मीटर बंद करून द्यावं असं एवढंच. आणि ते पहिलं बिल माफ करून द्यावं एवढीच मागणी आहे आमची. बाकी दुसरं काहीच नाही. अहो, तुमच्याकडे मीटरच नाही तर बिल माफ करायचा काय प्रश्न आहे? पण ते नाही, पण ते यायलंय ना. तुम्हाला असं वाटतं ज्याला कोणी मीटर दिले का त्याच्यावर 400 गुन्हा दाखल करण्यात यावा. हां, आणि आमचं मीटर हे करून आम्हाला बसून देण्यात यावं. नाही, तुमचा आम्हाला सपोर्ट बसला तर वापरत आहे का त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, आणि ज्याने बसवलंय का त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात यावा. पोषण करावं लागेल की आम्हाला न्याय भेटावा म्हणून. गरीबाला कधीच कुठं न्याय भेटू शकत नाही का?